आज आपण एका अशा गुन्ह्याचा उलगडा करणार आहोत जो इतका परफेक्ट होता की पोलीस जे तपास करायला आले तेच नकळतपणे खुनी ठरले. ऐकूनच विचित्र वाटतंय नाही का? चला तर मग बघूया ही चक्रावून टाकणारी केस. एका क्राईम सीनवर इन्स्पेक्टर अविनाश राणे पोहोचले आणि तिथे त्यांना रक्ताने माखलेली एक चिठ्ठी मिळाली. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, हा फक्त पहिला अंक आहे. गोष्ट आहे मुंबईतल्या एका पावसाळी रात्रीची. एक ओसाड उंच इमारत आणि तिथे सापडला एका नामांकित बिल्डरचा मृतदेह. पण थांबा, ही काही साधीसुधी मर्डर मिस्ट्री नव्हती. अजिबात नाही. मृतदेह तर होता, पण त्याला मारून नुसतं टाकलेलं नव्हतं, तर त्याची अक्षरशः एक रचना केली होती. जणू काही तो एक भयानक नाट्यमंचच होता आणि त्यातून मारेकऱ्याला काहीतरी सांगायचं होतं. तर ज्यांचा खून झाला ते होते प्रताप पाटील, शहरातले मोठे बिल्डर. त्यांचं शरीर एका विचित्र कठपुतळीसारखं हवेत लटकवलेलं होतं. आणि कशाने? तर मासेमारीच्या धारदार तारांनी, ज्या त्यांच्या स्नायू आणि नसांमध्ये अडकवलेल्या होत्या. इतकंच नाही तर छातीवर कोरलेलं होतं सूत्रधार. पण सगळ्यात भयानक गोष्ट फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये समोर आली. त्यांचा मृत्यू रक्त गेल्यामुळे नाही, तर जिवंत असताना त्या तारा ओढल्या गेल्याने झालेल्या असह्य वेदनेमुळे झाला होता. इन्स्पेक्टर अविनाश जसा जसा तपास करत होते तसतसं त्यांना एक गोष्ट कळत होती की क्राईम सीनवरची प्रत्येक वस्तू, प्रत्येक पुरावा हा मारेकऱ्याने मुद्दाम सोडलेला एक संदेश होता. त्यांना प्रताप पाटील यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यावर लिहिलं होतं, तुम्ही ज्यांचे दोर हातात घेऊन नाचवत होता, आज त्यांचेच दोर तुमच्या गळ्याला फास बनले आहेत. इथेच या सगळ्या क्रूर खेळामागचा हेतू पहिल्यांदा समोर आला. पण एक मोठा प्रश्न होता. खोली तर आतून बंद होती. मारेकरी आत आला कसा आणि बाहेर गेला कसा? आतमध्ये जबरदस्ती घुसल्याची एकही खूण नव्हती. मग हा खून झाला कसा? आणि मग इन्स्पेक्टरना अचानक काहीतरी आठवलं. एक अशी गोष्ट ज्यामुळे या पूर्ण केसचं चित्रच पालटणार होतं. त्यांच्या लक्षात आलं की उत्तर ना मृतदेहावर होतं ना खोलीत. उत्तर त्यांच्या स्वतःच्याच एका कृतीमध्ये दडलेलं होतं. हो, उत्तर होतं तो दरवाजा जो त्यांनी स्वतः आत येण्यासाठी उघडला होता. आणि त्याच क्षणी त्यांना कळलं की दरवाजा आणि मृतदेह यांचा काहीतरी संबंध नक्कीच होता. हे सगळं प्रकरण असं होतं की त्या धारदार तारा ज्यांनी प्रताप पाटील यांना जखडलं होतं, त्या थेट मुख्य दरवाजाला जोडलेल्या होत्या. म्हणजे जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडून उघडला तेव्हा त्या तारा खेचल्या गेल्या आणि पाटील यांचा वेदनेने मृत्यू झाला. खुनी इतका हुशार होता की त्याने पोलिसांनाच खुनी बनवलं, तेही त्यांना न कळत. आता खून कसा झाला हे तर कळलं होतं, पण प्रश्न होता कोणी केला. आणि ह्याचं उत्तर दिलं एका छोट्याशा धाग्याने, म्हणजे एका विशिष्ट गाठीने. त्या तारांवर जी गाठ मारलेली होती ती होती पपटियर्स हिच. ही एक खास गाठ आहे जी फक्त कठपुतळीचा खेळ करणारे कलाकारच वापरतात. म्हणजे हे अपघाताने घडलेलं नव्हतं, ही मारेकऱ्याची सही होती. आणि मग सगळे धागेदोरे जुळायला लागले. कठपुतळी हा ह्या सगळ्या प्रकरणाचा थीम होता. वापरलेली गाठ पपेटियरची होती आणि छातीवर कोरलं होतं सूत्रधार. ह्या सगळ्याचा संबंध थेट प्रताप पाटील यांच्या मुलाशी, समीरशी होता. समीर, ज्याला कठपुतळीचा खेळ खूप आवडायचा, पण त्याच्या वडिलांनी त्याची ही आवड नेहमीच दाबून टाकली होती. बापच त्याच्या आयुष्याचा सूत्रधार बनला होता. हा धागा पकडून इन्स्पेक्टर अविनाश पोहोचले एका ओसाड थिएटरमध्ये, जिथे या नाटकाचा शेवटचा अंक सुरू होणार होता. आणि तिथे स्टेजवर एकाच स्पॉटलाईटच्या खाली बसला होता समीर पाटील. आणि धक्कादायक म्हणजे त्याने स्वतःलाही तशाच एका विचित्र यंत्रणेला जोडून घेतलं होतं. समीरने इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि तो म्हणाला, खुनी तुम्ही आहात इन्स्पेक्टर, मी तर फक्त सूत्रधार आहे. म्हणजे त्याने खून केल्याचं नाही, तर खुनाचा सापळा रचल्याचं कबूल केलं. आणि इन्स्पेक्टर त्याला अटक करणार इतक्यात समीरनं एक पेडल दाबलं आणि स्वतःसाठीच रचलेला सापळा कार्यान्वित केला. आपल्या मृत्यूचा सूत्रधारही तो स्वतःच बनला. त्याच्या मृत्यूनंतर स्टेजवर ठेवलेला एक टेप रेकॉर्डर आपोआप सुरू झाला आणि त्या रिकाम्या थिएटरमध्ये फक्त त्याचे शेवटचे शब्द घुमत राहिले. माझ्या बापाने मला आयुष्यभर नाचवलं, आज मी स्वतःच्या मर्जीने तुटलो.